नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत एकरी 50 क्विंटल उत्पादन घेण्याचं तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांना दाखवलेलं आहे आणि मका पिकामध्ये एकरी 50 क्विंटल उत्पादन घेण्यासाठी आपण सतीश धवडे हे जळगाव कडेपठार गावातील बारामती तालुक्यातील शेतकरी आहेत. त्यांच्या शेतावर आलेला आहे. त्यांनी आपण सांगितल्याप्रमाणे 4 फुटी बेडवर 1.25 फूट बाय 1.25 फूट अंतरावर एका जागेवर 2 बी टोकून एकरी 35,000 रोपांची संख्या राखलेली आहे. जी पारंपरिक पद्धतीने आपण लागवड करतो त्यावेळी एकरी फक्त 25,000 रोपांची संख्या असते. इथं 10,000 रोपांची संख्या जास्त असून सुद्धाही तुम्हाला मका जर बघितले तर कणीस पूर्णपणे भरलेलं दिसतंय. तर मी सर्वप्रथम तुमचं धवडे साहेब स्वागत करतो. तुम्हाला काय वाटतं याविषयी की तुम्ही हे पहिल्यांदाच प्रयोग केला तर नेहमीच्या पद्धतीपेक्षा तुम्हाला याच्यात काय वाटतंय? आपली जी नेहमीची पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये मकाच्या झाडांची उंची कमी राहते आणि कणसाची साईज पण म्हणावाशी येत नाही. बरोबर. आणि शेजारीच एक प्लॉट आहे माझा, त्या ठिकाणी मी पारंपरिक पद्धतीने मका केली होती. तर त्या ठिकाणी मला साधारण पाऊण एकरात 25 क्विंटल उत्पन्न मिळालेलं आहे. परंतु या प्लॉट मधून मला अपेक्षित साधारण 40 ते 45 क्विंटलचे आहे. हा 30 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि कणसाची साईज आणि मकाची उंची याबद्दल मला या प्लॉट मध्ये समाधानकारक वाटत आहे. याच्यामध्ये आता तुम्ही जे लागवड केली त्याबद्दल जरा सविस्तर सांगा ना, की हे लॅटरल पासूनचं अंतर किती आहे, टोकन किती अंतरावर केली, हे थोडक्यात आमच्या इतर शेतकऱ्यांच्या माहितीसाठी सांगा ना. लॅटरल ही 4 फुटावरती आहे. म्हणजे त्या लॅटरल पासून ह्या लॅटरल पर्यंत अंतर 4 फूट. हा बेड तुम्ही काढताना बरोबर 4 फुटाच्या अंतरावर काढला. बेड असताना हा 4 फुटाचा आहे. बेडचा टॉप हा साधारण 3 फूट उंचीचा 3 फूट रुंदीचा आहे आणि 2 बियामधील अंतर हे जर 1 फूट ते 1.25 फूट ठेवण्याचा प्रयत्न केला. इथं आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये जाऊन शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे की एका जागेवर 2 बी कसे टोकलेत. तुम्ही प्रत्यक्ष इथं या आणि हे दाखवा. हा बेडचा जो टॉप आहे हा टॉप आम्ही 3 फुटाचा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एका ठिकाणी 2 बिया टोपून 2 लाईन मधलं अंतर हे साधारण 18 इंच ते 24 इंच 1.25 फूट ठेवण्याचा आम्ही बेड काढत असताना 4 फुटी बेड काढून म्हणजे या इथून सरीमधलं अंतर 4 फूट ठेवलं आहे आणि ह्या 2 बियामधलं अंतर 1.25 फूट आणि हे असं अंतर ही 1.25 फूट करून आणि एका जागेवर 2 बिया टोपून तुम्ही इथं पहा बघा, एका बाजूला दोन्ही एका जागेवर आलेले आहेत आणि यावर्षी पाऊस पाणी जास्त असताना सुद्धा दोन्ही एकसारखी वाढलेत. पाऊस जर नसता, ऊन चांगलं जर असतं तर ह्याची उंची जास्त आली असती. पण तुम्ही थोडं इथं जवळ या, कॅमेरामध्ये आपण दाखवू की दोन्ही एकत्र असून सुद्धा या दोन्ही कणसांची भरण्याचं प्रमाण काय आहे बघा. हे महत्वाचं आहे की शेतकऱ्यांना असं वाटणार आहे की एका जागेवर 2 असल्यावर याला कणीस भरेल का. तर हे तुम्ही बघा दोन्ही एकासारखी भरलेले आहेत. इकडचं बी मी सोलतो. हे बघा दोन्ही एकसारखे भरलेले आहेत. इथं व्हरायटी महत्वाची नाही, इथं लागवड तंत्रज्ञान महत्वाचं आहे. दोन्ही कणस एकसारखी भरणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीने ज्यावेळी आपण टोकन करतो त्यावेळी 1 एकरामध्ये 35,000 रोपांची संख्या एका साधारण कणसामध्ये हे कणीस याचे जर दाणे मोजले तर 150 ग्राम भरतात. 35,000 रोपांची संख्या गुणिले 150 ग्राम दाणे म्हणजे 1 एकरामध्ये 52 क्विंटल उत्पादन सहज येतं. ह्यात जर रोपांची संख्या कमी पडली तर तुमचं उत्पादन कमी येणार आहे. हे 200 ग्राम भरलं तर 35,000 रोपांची संख्या गुणिले 200 ग्राम म्हणजे एकरी 70 क्विंटल उत्पादन येतं. हे सरळ गणित आहे. तुम्ही पानाचा आकार बघा, इथं पानं दाखवा. पानाचा आकार तुम्ही बघा. सूर्यप्रकाश सगळा याला मिळतोय. हे दोन्ही मधले अंतर जास्त असल्यामुळे सूर्यप्रकाश शेवटपर्यंत खाली जातोय. खालचं पान पण अजूनपर्यंत हिरवा आहे. काढणीपर्यंत आपण मका बघितली तरी पानाचा हिरवापणा आहे. याला सूर्यप्रकाश चांगला मिळतोय. परागीभवन चांगलं होतंय. वरचं तुरा आहे, हे नर फुल आहे, हे मादी फुल आहे. याच्यावर सर्व तुरा हा म्हणजे परागकण हा ह्याच्यावर पडतोय आणि त्याच्यामुळे कणीस पूर्ण भरतं. हे ह्या तंत्रज्ञानामधलं गमक आहे. आपण लागवड अंतर या पद्धतीने ठेवा. सरी काढा, सपाट तुम्ही सरळ लॅटरल टाकून सपाटीला टोकन करा, नंतर ह्याला भर लावा, तरीही उत्पादन आपल्याला चांगलं येतं. इथं एकरी 11 किलो बियाणं लागतंय. नेहमीच्या पद्धतीमध्ये तुम्हाला 8 किलो बियाणं लागतं. 3 किलो बियाणं जवळपास 10,000 रोपांची संख्या जास्त.
तर हे सर्व या तंत्रज्ञानामधलं गमक आहे. स्वतः सतीश जावडे साहेबांनी तुम्हाला इथं दाखवलंय. त्यांच्या शेतामध्ये मुद्दाम मी आलो, कारण आम्ही हे सगळीकडे प्रचारित करत आहे. सगळीकडे कृषी विज्ञान केंद्राचं हे तंत्रज्ञान तुम्ही अवलंब करा. बारामतीमध्ये तुम्ही या, कधीही तुम्ही या ठिकाणी प्लॉट पाहू शकता. हा प्लॉट आता काढणीला आलाय, परंतु काढणी अगोदर तुम्हाला दाखवण्यासाठी मी मुद्दाम आलोय. इथं सगळी कणसं बघा, माझ्या इकडच्या बाजूला जरी गेलात तरी पूर्ण भरलेत. कुठलंही कणीस हे पूर्णच भरलेलं दिसेल आणि दोन्ही कणसं एकसारखी येतात. जरी एका जागेवर 2 ताटं असली तरी दोन्हीची कणसं एकसारखी भरतात. आणि कधीही 2 कणस 4 कणस असं कधी नसतं. एका ताटामध्ये एकच चांगलं कणीस भरलं पाहिजे, त्यामुळे उत्पादन चांगलं येतं. जास्त कणसं असणारी मका ही आपल्यासाठी उपयोगाची नाही. आता तुम्ही हीच मुरघासाठी लावली तर एका ताटाचं वजन 1 किलो भरतं, म्हणजे 35 टन मुरघास निघतो. जे नॉर्मल पद्धतीमध्ये तुम्ही किती सांगा, किती निघतो मोजलाय का कधी? नाही, 15 ते 20 टन पेक्षा जास्त येत नाही. तुम्ही कधीही मोजा आणि मला सांगा. या पद्धतीमध्ये रोपांची संख्या जास्त आहे, कणस जास्त आहेत, त्यामुळे उत्पादन जास्त आहे. तुमच्या या पद्धतीत तुम्ही गेला तर एकरी 52 क्विंटल सहज काढणार. काही शेतकऱ्यांनी 74 क्विंटल पर्यंत काढलेलं आहे. तर कुणालाही शंका असेल तर कधीही केविके मध्ये आम्हाला येऊन भेटू शकता. बारामतीला केविके मध्ये या तंत्रज्ञानाचा प्रचार आम्ही केलेला आहे. मका उत्पादक शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अवश्य फायदा घ्या, एवढंच आवाहन करतो. आणि तुम्ही आम्हाला माहिती दिली त्याबद्दल खरं पाहतो तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि सर्वांना आवाहन करेन की आपण इथं सतीश ढवळे जी आहेत ते जळगाव कडेपठार तालुका बारामती मध्ये तुम्हाला भेटतील. कधीही त्यांना तुम्ही येऊन संपर्क करू शकता. धन्यवाद.